खरं तर एका कुच्छित आणि घाणेरड्या मानसिकतेने शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा घोळ महाराष्ट्रात घातला गेला होता. आता ह्याच्या मागे कोण होतं, काय होतं हे मला सांगायचं नाही, पण संशोधनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तज्ज्ञांची जी समिती नेमली होती, त्याच तज्ज्ञांच्या समितीने पुढे येऊन सरकारी तारीख 19 फेब्रुवारी आहे असं जाहीर केलं आणि त्याच्यानंतर आपण सरकारतर्फे जाहीर झालेल्या तारखेनुसार शिवजयंती साजरी करतो, जिजामाता जयंती साजरी करतो, राज्याभिषेक दिन साजरा करतो, संभाजी महाराज जयंती दिन साजरा करतो. हे सगळं तारखेनुसार होत आहे. आता अचानक परत हे चक्र उलटं फिरवायचं आणि तिथीवर आणायचं, ह्याच्या मागची भूमिका काय हे मला काही समजायला मार्ग नाही. आणि हे मी नाही बोललो आहे, हे स्वतः मुनगंटीवार साहेब जे सांस्कृतिक मंत्री आहे याने एका दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की ह्याच्या पुढे सगळे शिवाजी महाराजांचे, जिजामाता माईचे आणि संभाजीराजेंचे जन्म आणि मृत्यू तिथीनुसार साजरे केले जातील. ह्याच्या मागे एक कट आहे, एक कारस्थान आहे. परत एकदा महाराष्ट्र पेटवायचं काम हे करतायत. मला वाटतं की इथेच थांबायला हवं, कारण का ह्याच्या विरुद्ध एक मोठी लढाई लढली गेली. पर यशवंतराव चव्हाणांपासनं जेव्हा हा तारखेचा घोळ झाला तेव्हा 1960 सालानंतर लक्ष्मणशास्त्री जोशी आणि सेतू माधवराव पगडी यांना बोलवून यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की तारखेचा घोळ घालू नका, त्याच्यात महाराष्ट्रात आग लागेल आणि घरं पेटवली जातील. त्याच्यानंतर अनेक वर्षांनी मुख्यमंत्र्यांनी ती तारीख बदलली, तिथीनुसार सगळं रद्द केलं आणि तारखांवर आणलं. आता हे सरकार परत का तिथीनुसार करतंय हे मला माहीत नाही. मनुस्मृतीचा जो काही प्रकार येतोय त्याच्यातलं हे पहिलं काम. का मुनगंटीवार स्वतःचा वाढदिवस तिथीनुसार करत नाही? का मोदींचा वाढदिवस तिथीनुसार होत नाही? का देवेंद्रजींचा वाढदिवस तिथीनुसार होत नाही? का एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस तिथीनुसार होत नाही? फक्त शिवाजी महाराजांचा वाढदिवस तिथीनुसार का? हा प्रश्न महाराष्ट्र विचारणार आणि खास करून बहुजन विचारतील. सरकार मुद्दामून हे सगळं करतंय. हारलेल्या मानसिकतेत असलेलं सरकार हे नको ते काम करतायत. तरुणांना कामधंद्याला लावतायत, नोकऱ्या द्यायच्या नाही आणि नको त्याच्यात कामाला लावायचं. सर, बेरोजगारांना 10,000 सरकारने जाहीर केले. तुम्हाला वाटतं की 10,000 मध्ये काय होईल? आणि लेक लाडकी होती, बहीण लाडकी योजने असं आहे की तुम्ही काम देऊ नका, काही देऊ नका, लोकांना सांगा तुम्ही घरी बसा, तुम्हाला घरपोच डब्बा पाठवतो. प्रश्न मिटणार नाहीत. लोक शिकतात ते मोठं होण्यासाठी, लोक शिक्षण घेतात ते मोठं होण्यासाठी. त्यांना माहीत नसेल ज्या मुंबई IIT मध्ये पास होण्याच्या आधीच 10-10 लाखाच्या नोकऱ्या मिळायचे, त्याच्यातले अर्धे IITians आज बेकार आहेत, बेकार, नोकऱ्या नाही आहेत. IITचा अभ्यास करून जर नोकऱ्या मिळत नसतील तर हे सरकार कशाला आहे? हे फुकटचं जेवणासाठी पोरं जन्माला येत नाहीत. हे फुकटचं काय ते अनुशेष काय म्हणतात त्याला, अनुदान घेण्यासाठी पोरं जन्माला येत नाही. त्यांना घाम गळायचा असतो. त्यांना घाम गळण्यासाठी काम तर द्या हाताला. केंद्र सरकारने वाढवलेली महागाई बघता ज्या लाडकी बहीण योजनेतनं 1200 ते 1500 रुपये देण्यात येत आहे, या 1200 ते 1500 रुपयात महिला हे फक्त आम्ही साहेब निवडणुकीपर्यंत सगळ्या महिलांनी, सगळ्या पुरुषांनी, सगळ्या तरुणांनी यांना लोकसभेमध्ये जागा दाखवल्यानंतर आता जागा झालेलं सरकार आहे आणि तेही त्यांना कळत नाही आपण बोलतोय काय. मी कालच सांगितलं की ह्याच संकल्पात ते म्हणतात की ह्याच्यातली सुसूत्रता आणि मूल्यमापन करून आम्ही एक समिती नेमू आणि ते जसं सांगतील तसं पुढे जाऊ. म्हणजे कुठलंही सुसूत्रकरण न करता, मूल्यमापन न करता हा अर्थसंकल्प आणलेला आहे. ही किती खेदाची गोष्ट आहे, ही किती खेदाची गोष्ट आहे. अभ्यास न करता आपण जेव्हा अर्थसंकल्प आणता तेव्हा तुमच्या मानसिकतेची कल्पना येते. शिवाजी महाराजांच्या जो जयंती आहे ती तिथीनुसार साजरी करण्यात काय हेतू आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला त्यांच्या हेतूबद्दल शंका? आता मला
त्या सगळ्यांमध्ये नाही जायचं आहे. जेम्स लेननी जे पुस्तक लिहिलं आहे पान क्रमांक 93 पॅराग्राफ नंबर 5, त्याच्यामध्ये जे काही लिहिलं आहे त्याच्या मागचा हा हेतू आहे. जेम्स लेन असं म्हणतो की इट इज जोकिंगली सेड इन द स्ट्रीट्स ऑफ पुना दॅट दादोजी कोंडदेव इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी महाराज. त्यांच्या मातृत्वावर आणि पितृत्वावर शंका निर्माण करणारा जेम्स लेनचं हे पुस्तक हे ब.मो. पुरंदरेंनी मान्य केलेलं पुस्तक होतं. तिथेच जन्मतारखेचा घोळ आहे आणि ह्या जन्मतारखेचा घोळ घालण्याची सुरुवात त्याचा जन्म ब.मो. पुरंदरे यांनी केला होता. सर, भाजपाची आज बैठक मुंबईमध्ये पार पडते. भाजपाचे चिंतन आणि मंथन केलं जात आहे आणि सकाळपासून या बैठकीला सुरुवात झालेली आहे. एकूण लोकसभा निवडणुकीनंतर याची जास्त गरज. लोकसभेच्या निवडणुकीनंतर चिंता वाढलेली आहे, त्यामुळे ते चिंतेचं चिंतन करण्यासाठी या बैठका आहेत. शेतकऱ्यांना देऊ, कामगारांना देऊ, ह्यांना देऊ, त्यांना देऊन खिशात नाही आणा आणि म्हणतात बाजीराव म्हणा. अरे कुठनं आणणार आहेत पैसे? काल खडसे साहेबांनी सांगितलं ना 7 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. तुम्हा सगळ्यांवरती 1,60,000चं कर्ज आहे प्रत्येकावरती. ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? वाढवा कर्ज. आपली लहानपणी आई काय म्हणायचं, ऋण काढून सण साजरा करू नका. ह्याची साधी अक्कल या गव्हर्नमेंटला नाही. यांच्या आईने काय यांना शिकवलं गेलं दिसत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना लागू करणार मुख्यमंत्री. आपण जेव्हा नोकऱ्या देऊ शकत नाही ना, जेव्हा त्यांना काही देऊ शकत नाही, उत्पन्नाचं साधन देऊ शकत नाही, तेव्हा वेगवेगळ्या कामाला लावायचं असतं. कोणालाही फुकटात काही नको असतं. प्रत्येकाला आवडतं की माझे 2 पैसे गेलेले चालतील, पण आपण मोठं काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी म्हणून या सगळ्या योजना असतात. अहो, ज्यांना खरंच काम द्यायचं त्यांना द्या ना. कॉन्ट्रॅक्ट लेबर काढा ना. त्या मंत्रालयामध्ये 4th श्रेणीचे सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर त्यांना काढून तिथे भरती करा ना. 75,000ची जी भरती करणार होतं त्याचं काय झालं उत्तर द्या ना. प्रत्येक श्रावण बाळ हा आपल्या आईवडिलांना काशीला घेऊन जाईल स्वतःच्या पैशातनं. तुमच्या लाईनीत नाही उभा राहणार, पण त्या श्रावण बाळाला नोकरी तर द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.